नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण माहेर वाशिन या ठिकाणी आलेलो आहोत. बदलापूरमध्ये असलेलं एक खूप सुंदर असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपल्याला माहेराची आठवण जी आहे ती करून दिली जाते. आपण बघतो इथे खूप अशा मैत्रिणी ज्या आहेत त्या आज माहेर वाशिन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि रंगून गेलेल्या आहेत. अक्षरशः खूप सुंदर खेळ जे आहेत त्या या ठिकाणी खेळले जात आहेत. आपण आता सध्या त्यांची अंताक्षरी सुरू आहे. सर्वप्रथम आपण ते बघूया आणि त्यानंतर परत आपल्यासोबत प्रभाताई आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कंटिन्यू. तर सांग मला जे गाणं आपण म्हणतो छानसं की सांग रिप्लेस करायचं एक छानसं गाणं होतं. रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे हो जानम. रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे हो जानम. तुम क्या चीज है, मरने का चीज है, इंसान के तुझे हम कर दो. रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे हो जानम. आता आपल्याला प्यार वरनं भरपूर गाणी आहेत की नाही, प्यारच्यासाठी एक गाणं आपल्याला काय रिप्लेस करायचं, पप्पूने. कोण गाणं पटकन हातवर करा, पटकन. खूप मजा मस्ती जी आहे या ठिकाणी सुरू आहे. सगळ्यांनी म्हणा. पप्पू. अजून एक आहे का? एडिट करायचं ते करून द्या. सेम आपल्याला पप्पू हे हा वर दिल खूप आहे की नाही दिलवरनं, तर दिलच्या जागी आपल्याला पप्पू रिप्लेस करायचं आणि त्याचं सुरू केलं की सगळ्यांनी करायचं ना. दिल शब्द त्याच्या जागी पप्पू रिप्लेस करायचा. सर त्या या वर्डच्या जागी पप्पू हा शब्द रिप्लेस करायचा. एक पप्पू आता तुम्हाला म्हणायचंय मी आता त्यांनी सांगितलंय याचं म्हणणार नाहीये, पण आता आपण सगळ्या जणी ज्या इथं आहोत प्रत्येकीच्या मनात एक अशी छानशी भावना आहे ती आपल्या एका मराठी गाण्यात खूप उत्तम रीतीने दिलेली आहे. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी घालू माझी गाडी ग, मी घालू माझी गाडी ग. खूप छान. तर आपण प्यारच्यासाठी पप्पू वर रिप्लेस केला आणि सांगण्यासाठी आपण छान रिप्लेस केला. सगळ्यांनी मजा केली का? आपण बघतोय खूप मजा मस्ती जी आहे सध्या माहेर वाशिनमध्ये सुरू आहे आणि तुम्हाला सुद्धा ही मजा मस्ती करायची असेल तुम्ही नक्कीच या. आपण प्रभाताई शिर्के मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. माहेर म्हणजे एक आपुलकीचं ठिकाण असतं आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रत्येक जण माहेर वाशिन या ठिकाणी येतो. खूप मजा मस्ती चालू आहे सध्या. काय बोलाल, हा ग्रुप कुठून आलेला आहे? एक 22 जणींचा ग्रुप आहे, तो पुण्याहून आलेला आहे. कालच आल्यात त्या. आणि एक 10 जणींच्या बहिणी, आत्या, मामी असा ग्रुप आहे. आणखीन 2 बहिणी एकत्र आलेल्या आहेत. असे 3 ग्रुप आहेत आणि या 2 ग्रुप मधल्या एक जण येऊन गेलेले आहेत. या 22 जणींमध्ये कोणीच आलेली नाही, त्या सगळ्या पहिल्यांदा आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि खरंच मी सांगते की मला न बघता, म्हणजे फक्त आम्ही फोनवर बोलत असतो, ऑनलाईन बुकिंग नसतं, मी स्वतः बुकिंग घेते आणि एक विश्वास ठेवून त्या इथे येतात. तो एक आनंद मला खूप वेगळा मिळतो रोज म्हणजे. आणि माहेर हा आता सध्या दुर्मिळ झालेला आहे माहेर, परंतु माहेर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर किती आनंद देता येईल हा आमचा खरंच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आज काय काय आहे, कशी कशी रूपरेषा होती कार्यक्रमाची, काय काय केलं आज सकाळपासून यांनी सगळ्यांनी? आज सकाळपासून तर मस्त छानपैकी तयार होऊन साड्या नेसल्यात सगळ्या जणी. मस्त अगदी ठरवून आल्या त्या आम्ही साड्या नेसणार. त्याच्यानंतर छानपैकी नाश्ता झाला. साबुदाणा खिचडी होती, मोदक होते, घावण होते, अशी वेगवेगळी छान नाश्ता झाले. मग त्यांचे स्वतःचे गेम झाले. नंतर विनाताई आल्या,
मग बिनादी आल्यानंतर आमची खरी गेमला सुरुवात झाली. मजा मस्तीला सुरुवात खरी आमची आत्ता झाली. खूप छान. आपण सगळ्यांशी बोलूया. कसं वाटतं आहे तुम्हाला सुद्धा रिप्रेझेंट करताना, गेम यांचे घेताना? आम्ही बघितलं तुम्ही सुद्धा तेवढ्याच जे आहेत आनंदमय वातावरणात राहता, तिथे कसं वाटतं? नमस्कार, माझं नाव बीना देवधर. मी इकडे अँकर आणि सिंगर म्हणून प्रभाताईंच्या माहेर वाशिंडमध्ये 2021 पासून कनेक्टेड आहे. त्यांचा पहिला ग्रुप आला होता तेव्हापासून कनेक्टेड आहे. इथे विविध ठिकाणून महिला येतात. काय असतं माहितीये, त्यांना ओपन अप होता येत नाही. इथे आल्यानंतर ना, जेव्हा मी गेम्स वगैरे घेते, त्यांना सगळ्यांना मिक्स करून घेते, एकेकीचा टॅलेंट बाहेर निघतो. कोणाचं सिंगिंग असतं, कोणाचं डान्सिंग असतं, कोणाची आणखीन आवड असते. जे घरामध्ये मोकळेपणाने करता येत नाही ना, ते सगळं त्या इथे माहेर वाशिंडमध्ये करताना मी इतक्या वर्षापासून बघतेय आणि खूप छान. आणि आज पुण्या बिण्यावरनं आलेल्या पण महिला आहेत. सत्य आहे ना म्हणून फुगा फुटलाय. त्यामुळे तर खूप छान महिला येतात इथे आणि अतिशय म्हणजे मनापासून आनंद घेऊन जातात. आणि त्या आनंद घेऊन जाताना ही कमिटमेंट घेऊन जातात की आम्ही परत येऊच. हे महत्वाचं आहे. आपण काही महिला आल्या तिथे, त्यांच्याशी संवाद साधूया आपण. काही विषयी बोलायचे म्हणजे आपण आपल्या माहेरी तर नेहमीच जातो, पण असं माहेर कुणीही पाहिलं नसेल आतापर्यंत. मला बोलायचंय तर मी 1-2 ओळी मी माझ्या आईसाठी गाणार आहे. तर मला सगळ्यांनी सपोर्ट करा, फक्त तुम्ही ऍक्टिव्हिटी करा. मी थोडस काय बोलायचं ते बोलते. म्हणजे तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। ये जो दुनिया है बन है कांटों का, तू फुलवारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। क्या बात आहे. सगळ्यांच्या भावना ऐकायचं ना, टाळ्या खूप आहेत. सगळे रडतायत अक्षरशः. असं गाणं बोलल्यात की अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. सगळे रडतायत. आणि हे प्रेम आपण विकत घेऊ शकत नाही. मॅडम, खरंच असं वाटतंय ना, म्हणजे प्रभाताई आपल्या यांनी मॅडमनी एवढं प्रेम मिळवलंय ना, तेवढं खरंच एवढ्या लेकी आहेत त्यांच्या की एवढं प्रेम खरंच विकत घेऊ शकत नाही. नाही, खरंच नाही घेऊ शकत. म्हणजे मी काय बोलू आता. खरंच हे तर मी आज गेले 6 वर्ष अनुभवते. आल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कारण ना, गरम पाण्याने पाय धुणं, भाकर तुकडा ओवाळून नजर काढणं, त्यांचं औक्षण करणं, हे फक्त त्या म्हणतात आमचं लग्न झाल्यावर एकदाच झालेलं असतं. त्याच्यानंतर आमचं कधीही कोणी केलं नाही, ते इथे आल्यावर होतं. आणि हे खरंच फक्त आईच करते. म्हणजे त्याच्यामुळे ती भूमिका बजावताना मला रोज आनंद होत असतो. आणि जाताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात की आम्ही खरंच परत येऊ. आणि अशा असंख्य महिला आहेत की इथून गेल्यानंतर त्या परत परत येतात. खरंच असं हे माहेर तुमच्या सगळ्यांसाठी आणि स्वामींच्या घरात आहे. खरंच काय सांगू. खरंच खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे. सगळे भाऊ तर मी थोडस मनोरंजन करते. आपण सगळे महिला आहोत. मग एक राजकारण्याने हा शब्द वापरला होता, मी परत येईन, मी परत येईन, मी परत येईन. पण मी आज सांगते, ह्या माझ्या आईसाठी, ह्या माझ्या मातेसाठी मी परत येईन, मी परत येईन, मी परत येईन. मस्त. खूप छान. तुमच्याशी बोलूया आपण. कसं वाटतंय, काय बोलाल? खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदा आले इथे. माझी बहीण शिल्पाताई आणि ही माझी बहीण स्वातीताई यांनी सजेस्ट केलेलं का आपण इथे येऊया. आणि आम्ही आलो आणि आल्यापासून आम्ही नुसता दंगाच करतोय. जो आम्ही माहेरी करायचो तसं करतोय, हसतोय, गप्पा मारतोय, मनात येईल ते बोलतोय. आयता नाश्ता केला, आता आयता जेवणार आहोत. आणि सगळ्या बायकांना हे नक्की माहितीये की नो कुकिंग डे हा सगळ्यात आवडता जिव्हाळ्याचा विषय. स्वयंपाक नको, कोणती भाजी, कोणत्या चवीची, भात नको, हे सगळ्यात मोठं सुख आहे. आणि ते आता इथे आम्ही अनुभवतोय. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतंय. थँक्यू. खूप सुंदर अनुभव जे आहेत इथे आल्यावर येत आहेत. आणि मोस्टली इथे जेव्हा आम्ही आलो ना, आम्हाला असं वाटलं की हा संपूर्ण ग्रुप एकत्र असेल, म्हणजे एकच ग्रुप असेल. पण हे 3 ग्रुप मिळून एकत्र झाले, ती सगळ्यात मोठी मजा आहे. कसं वाटतंय, आज काय बोलाल? खूप छान वाटतंय. आम्ही कालच आलेलो आहे पुण्यावरनं. काल आल्यावर जे आईंनी आमचं स्वागत केलं ते बघून आम्हाला आमच्या खूप आठवणी जागा झाल्यात आणि खूप छान आम्ही एन्जॉय करतो कालपासून इथं आल्यापासून. कोणाला बोलायचं अजून? आली एक मिनिट. हा, बोला ना. नमस्कार. पहिलं तर खूप खूप थँक्यू प्रभाताई. प्रभा आई म्हणेल मी आजपासून त्यांना.
फक्त एका फोनवर आम्ही कम्युनिकेशन केलं आणि जवळजवळ 20 ते 22 जण आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. आमचा सगळा मोठा ग्रुप आहे. सगळ्या उद्योगिनी आहेत, आपापल्या कामामध्ये इतक्या बिझी असतात. कधीतरी क्वचित आम्हाला भेटायला मिळतं आणि आम्ही विमेन्स डेच्या निमित्ताने हा जो काही ट्रिप आहे ती अरेंज केलेली आहे. आणि प्रभाताईंनी जे काही दिलं, जे काही अजून एक दिवस म्हणजे अजून अर्धा दिवस बाकी आहे आमचा, पण खूप भरभरून जगलो आम्ही. आमचं माहेर त्यापेक्षाही पलीकडे जाऊन काय असतं त्या सगळे अनुभव मी घेतलेले आहेत. आईच्या मायेने त्यांनी एवढ्या जणींचे सगळे लाड पुरवले आणि रात्री आम्ही झोपलो होतो ना तरी असं वाटलं की आईच्या कुशीत झोपलोय. इतकं छान आम्ही झोपलो होतो. खरंच सगळं अस्तित्व ताईंचं आम्हाला जाणवलं. कुठला अनुभव घेऊन जाणार आहात तिथून की जो कधीच विसरू शकत नाही? प्रत्येकाशी प्रेमाने वागणं. आपण आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण त्याला तोंड कसं द्यायचं हे आईकडून शिकावं आणि या आईकडून खूप शिकण्यासारखं मिळालं. काय म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने कसं वागायचं हे आईने खूप छान शिकवलं काल आम्हाला त्या 2 दिवसात. खूप सुंदर. खूप कव्हरेज करतो आपण, परंतु हा कव्हरेज करत असताना एक भावनिकता आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो आणि खूप चांगलं वाटतंय. कारण महिलांना नेहमी आम्ही रडताना बघितलंय, परंतु नेहमी सतत तक्रार असतात, आनंदी कधीच नसतात. पण आज या ठिकाणी एवढ्या महिला आल्यात आणि काही पुण्यावरून आल्यात आणि बदलापूरमधून येऊन त्यांना जो आनंद तुम्ही देतायत मॅडम, त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप कौतुक. काय सांगाल आमच्या बदलापूरमधील महिलांना, जर कोणाला इथे यायचं असेल तर ते कसे संपर्क करू शकतात? बदलापूर मधल्या महिलांचं तर स्वागत आहेच आहे. माझा नंबर सुद्धा तुम्हाला मिळेल. मी ऑनलाईन बुकिंग घेत नाही, स्वतः मी बुकिंग घेते. आणि खरंच बदलापूर मधल्या महिला सुद्धा केळवणासाठी येतात, वाढदिवसासाठी येतात. म्हणजे एकदा येऊन गेलेला ग्रुप एक फंक्शन इथे केलं की दुसरं फंक्शन इथेच केलं जातो. सगळे सोहळे आपण करतो की या घरामध्ये लग्न सुद्धा लागलीत. हळद, साखरपुडा, बाळाचं बारसं असो, डोहाळा जेवण असो, 61 असो, 75 असो, तुम्ही फक्त या. आम्ही पंचपक्वान्नांनी पानं सजवतो, फुलांच्या पायघड्या घालतो, सगळं आयतं देतो आम्ही. तुम्ही फक्त या, एवढंच आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला ह्याची गरज आहे. एक ग्लास पाणी जरी कोणी आपल्याला आयतं दिलं ना तर तिला ते हवं असतं. बाकीचं तर प्रश्नच येत नाही. आज सगळं करते ती कुटुंबासाठी. म्हणजे 100 गोष्टींमध्ये 99 गोष्टी केल्या आणि एक गोष्ट जर नाही केली तर तू हे केलं नाहीस का, अगं पण तू हे करू नकोस असं नाही म्हणा, असं नका करू. म्हणून महिलेनीच महिलेंचा सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. खूप छान वाटतं मला. आणि तुम्ही सगळे म्हणतात की तुम्हाला थकायला होत नाही का? नाही होत, कारण एवढ्या सगळ्यांचं प्रेम मिळतं. फोन करून मला विचारलं जातं, आई तू बरी आहेस का, आई तू कशी आहेस का, हे सगळं आहे. आणि आत्ता माझ्याकडे या 7-8 जणी ज्या आहेत काम करतात, म्हणजे त्या माझ्या माहेर वाशिममधल्या कुटुंबातल्या सख्या आहेत. पण त्या पण वर्ष 12-12, 1-1 वाजेपर्यंत काम करतात. कोणाच्या कपाळावर तुम्हाला आठी दिसणार नाही, कोणी थकलेलं दिसणार नाही. हे करायचंय सुरेखा करूया, हे करायचंय रुपाली करूया. म्हणजे हे जे आहे ना, आम्ही सगळ्यांनी एकमेकांना बांधून ठेवलंय. कारण हे घर स्वामींचं आहे. स्वामींच्या घरात कधीच कोणाला कमी नाही पडणार. त्याच्यामुळे खरंच मी रोज हा आनंद उपभोगते आणि म्हणून मी थकत नाही. खरंच सांगते मी. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नाली सर, एक मिनिट. मॅडम काहीतरी बोलत होतात, काय बोलत होतात तुम्ही? मी माझं खरं सांगू का, इथे येण्याचा अजिबात इच्छा नव्हती माझी. सीमाताईंनी ट्रिप अरेंज केली आहे माझी. 3 महिन्यापूर्वी माझ्या आयुष्यात खूप दुःखद घटना घडलेली. म्हणजे इच्छा नव्हती, ह्या 2 बायकांनी मला काढलं म्हणजे बरोबर येण्यासाठी इकडे. 3 महिन्यापूर्वी माझे मिस्टर एक्सपायर झाले. मला बाहेर पडायची इच्छा नव्हती घरात. इथं येऊन हे जाणवलं आईकडे बघून की मी नाही आले तर खूप मिस केलं असतं. इथे आल्यानंतर मला वाटायला लागलं, मला जेवण अजिबात जात नव्हतं घरी. माझा भाऊ येऊन माझ्या माहेरी घेऊन गेला, तिथून 10% बरी होऊन आले मी. पण इथून जाताना मी 50% मी थोडे रिलॅक्स होऊन जाईल. ह्या आईची दुःखद घटना पण मी ऐकलेली आहे. 15 वर्षापूर्वीचा ह्यांचा मी अनुभव ऐकलेला, त्याच्यामुळं मी 50% आता ठीक आहे. हेच माझ्या आईची कृपा. खूप छान. एखाद्याचं दुःख सावरून घेणं आणि त्याला आनंदी करणं खरंच सोपं नसतं, पण ते माहेर वाशिममध्ये होतंय आणि ते खूप छान. वा, सगळ्या मैत्रिणींचं कौतुक. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नाली. मस्त.